आज आपण जाणून घेणार आहोत ब्रेस्ट कॅन्सर आणि त्यामधील होमिओपॅथिकचे उपचारांचे होणारे फायदे या विषयावर. मुळामध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा एक भीतीदायक आजार आहे. मात्र हा भीतीदायक आजार जितक्या लवकर आपण निदान करू तितक्या लवकर आपण त्याला टाळू शकतो, किंवा जितक्या लवकर प्राथमिक अवस्थेत आपण त्याला पकडू तर त्याला बरा करणं आज अगदी शक्य आहे. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर ओळखायचा कसा, त्याची तपासणी कशी करायची आणि त्याचे उपचार कसे करायचे याबद्दल आज आपण सविस्तर बोलूया. मुळामध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा साधारणपणे वयाच्या 35 नंतर सुरू होतो, पण आजकाल काही केसेसमध्ये खूप लवकर सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर दिसून येतो. साधारणपणे याच्या मागे अनेक कारणं असली, जसं की जेनेटिक, इतर ड्रग यूज, कोण वेगवेगळ्या हार्मोन्सची औषधं घेणे, अशी अनेक कारणं जरी असली तरी एक्झॅक्ट कारण अजून सापडलेलं नाही. काही अनुवंशिक जी गुणसूत्रे ह्या आजाराचे कारणीभूत असू शकतात. सर्वसाधारणपणे आई, बहीण, आजी याला फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह ज्यांना म्हणतो, यांना जर ब्रेस्ट कॅन्सर असेल तर त्या कुटुंबामधील सर्वांची तपासणी करून घेणं अत्यंत आवश्यक असतं. आमच्याकडे एका आजीला ब्रेस्ट कॅन्सर सापडल्यानंतर तिच्या नातवंडांपैकी 9 मुलींना ब्रेस्ट कॅन्सर झालेला होता आणि त्यांना माहीतही नव्हतं. पण आम्ही जेव्हा रुटीन मॅमोग्राफी केली तर त्यावेळी आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर सापडला. त्यामुळे साधारणपणे जर घरात जवळच्या नातेवाईकांना ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तातडीने डॉक्टरकडे जाणं आणि वार्षिक किंवा 6 महिन्यांनी तपासणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ते तपासणीचे प्रकार कोणकोणते असतात तर सगळ्यात पहिली असते की सेल्फ एक्झामिनेशन. सेल्फ एक्झामिनेशन मध्ये साधारणपणे हात असा ठेवला जातो आणि हाताच्या बोटांचा जो पल्प आहे त्याच्या सहाय्यानं ब्रेस्ट टिश्यू गोल फिरवून तपासला जातो. ही रुग्णानं स्वतःची स्वतः आणि रोज करायची तपासणी आहे. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर जर असेल तर साधारणपणे घट्ट दगडाप्रमाणे घट्ट गाठ आपल्याला छातीमध्ये जाणवते. प्रत्येक स्त्रीने वयाच्या 35 नंतर रोज एकदा आंघोळीच्या वेळी ब्रेस्टची या पद्धतीनं तपासणी केली पाहिजे. त्याचबरोबर निपल रिट्रॅक्शन, म्हणजे जर निपल आतल्या बाजूला ओढलं गेलं असेल, निपल मधून डिस्चार्जेस येत असतील तर ताबडतोब डॉक्टरांच्याकडे गेलं पाहिजे. ब्रेस्ट कॅन्सर हा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पूर्णपणे क्युरेबल आजार आहे. साधारणपणे ब्रेस्ट कॅन्सरचे अनेक सब टाइप्स येतात, पण ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करण्यासाठी मॅमोग्राफी ही तपासणी केली जाते. मॅमोग्राफीमध्ये सोनोमॅमो आणि रेडिओमॅमो असे 2 प्रकार येतात. रेडिओमॅमो मध्ये एक्सरेचा वापर केला जातो, ज्यामुळं आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर मधील कॅल्सिफिकेशन, मायक्रो कॅल्सिफिकेशन हे अधिक अचूकरित्या टिपता येतं. पण ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रत्येकच केसमध्ये मॅमोग्राफी गोल्ड स्टँडर्ड ठरते असं नाही. तर ज्यांचे सी किंवा डी टाईप ब्रेस्ट असतात, म्हणजे ज्यांच्या ब्रेस्टमध्ये डेन्स टिश्यू जास्त असतो, फॅट कमी असतं, फायबर्स जास्त असतात, अशा केसमध्ये मॅमोग्राफी, रेडिओ मॅमोग्राफीला किंवा डिजिटल मॅमोग्राफीला लिमिटेशन्स येतात. अशा वेळी हाय रिझॉल्युशन अल्ट्रासाऊंड किंवा ब्रेस्ट MRI हा मॅमोग्राफी बरोबर करायची एक अधिकची तपासणी केली जाते, ज्यामुळे आपल्याला निदान अत्यंत अचूक होतं. MRI महागडा असल्यामुळं हाय रिझॉल्युशन सोनोग्राफी ही एक उत्तम पर्याय आहे. पण ज्यांच्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्हना हे झालेलं आहे, म्हणजे आई, बहीण, मुलगी अशांना जर ब्रेस्ट कॅन्सर असेल तर त्यांनी मात्र याच्याबरोबर असोसिएटेड MRI करून घेतला पाहिजे. त्याचबरोबर या तपासणी केल्यानंतर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हार्मोनल स्टडीज सुद्धा केल्या जातात. आज अत्यंत गुणकारी अशा किमोथेरपी आलेल्या आहेत. लक्षात घ्या मित्रांनो की सगळेच कॅन्सर इक्वली धोकादायक नसतात. याचबरोबर होमिओपॅथिक औषधांचा यामध्ये खूप रोल आहे. ब्रेस्ट कॅन्सरची साधारणपणे जर कारणं पाहिली तर अनुवंशिकता, गुणसूत्रातले दोष अशा अनेक मुद्द्यांवरती आपल्याला काम करता येतं. होमिओपॅथीमध्ये या मुद्द्यांचा विचार झालेला आहे. आपल्या किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, सर्जरी याच्याबरोबर होमिओपॅथी ॲज अन ॲडज्युव्हंट थेरपी आपण निश्चिंत मनाने घेऊ शकता, ज्याचा फायदा साधारणपणे आजकाल नव्यानं प्रगत होणाऱ्या इम्युनोथेरपी सारखाच असतो. इम्युनोथेरपीमध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचा वापर करून आपण त्या कॅन्सरच्या सेलना मारत असतो. ह्या इम्युनोथेरपी आणि होमिओपॅथी हा साधारणपणे सारखाच प्रकार आहे. आपण होमिओपॅथीला नॅचरल इम्युनोथेरपी म्हणू शकतो. त्यामुळे होमिओपॅथी या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अनेक उपयोगाला येते. साधारणपणे कोनियम, रेडियम ब्रोमॅटम, बराटा मुरॅटिकम, फायटोलॅका अशा अनेक रेमेडी आहेत की ज्यांचा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये उपयोग होतो. नेहमी मित्रांनो लक्षात घ्या की आपल्या रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर कॅन्सर होत नाही. याला टी सेल सर्व्हिलन्स असे म्हणतात. प्रत्येकाच्या शरीरात अनेकदा कॅन्सरस सेल तयार होतात, पण आपल्याला कॅन्सर हा रोग होत नाही, कारण टी सेल ज्या असतात त्याला टी सेल सर्व्हिलन्स असा शब्द वापरला जातो. या टी सेल कॅन्सरला मारून टाकतात, पण काही कारणाने ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होते अशा क्षीण रोगप्रतिकारक शक्तीच्या माणसांना साधारणपणे कॅन्सर होण्याचा धोका जास्त प्रमाणामध्ये असतो. त्यामुळे आपले मनःशांती चांगली ठेवणे, ताणतणाव न घेणे, उत्तम आरोग्य, उत्तम आहार, उत्तम व्यायाम, उत्तम झोप
या सगळ्या गोष्टींच्या बरोबर जर होमिओपॅथी ऍड केली तर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील आणि कॅन्सर आपण नक्की टाळू शकतो. साधारणपणे शरीरावर जर अचानकपणे तिळांची संख्या वाढायला लागली, वॉट्सची संख्या वाढायला लागली, तर याचा चामखिळं वाढायला लागली. बऱ्याचदा HPV इव्हन पॅपिलोमा व्हायरस नावाच्या व्हायरसमुळे होणारी जी चामखिळं असतात ही वाढायला लागली, तर याचा अर्थ असा असतो की आपली टी लिम्फोसाइट सर्व्हिलन्स जो आहे हा कमी झालेला आहे, आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे. अशा वेळी चामखिळं काढून टाकण्यापेक्षा होमिओपॅथिक औषधे घेतली आणि होमिओपॅथिक औषधांच्या सहाय्याने जर ही चामखिळं गळून पडली तर आपण असं समजू शकतो की आपला जो गेलेला टी सेल सर्व्हिलन्स आहे हा टी सेल सर्व्हिलन्स परत आला, आपली रोगप्रतिकारक शक्ती पुन्हा उत्तम झाली आणि अशा माणसाला कॅन्सर होण्याचा धोका अत्यंत कमी राहतो. म्हणून आपल्या त्वचा विकारांना दाबून ठेवणे, चामखिळ्यांना कट करून काढणे, जाळणे यापेक्षा होमिओपॅथिक औषधे घेऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारणे, हे आजार घालवणे आणि कॅन्सर टाळणे सहज शक्य आहे. तरी अधिकाधिक लोकांनी होमिओपॅथीचा लाभ घ्यावा. धन्यवाद.